नमस्कार मंडळी, साम सदस्य जय गजानन तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे। तर आज आहे महाशिवरात्री। महाशिवरात्रीच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा। महाशिवरात्रीच्या दिवशी व्रत करण्याला, उपवास करण्याला खूप महत्त्व आहे। अगदी छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत महाशिवरात्रीचे सगळेजण उपवास करतात। तुम्हाला वर्षभर कुठलीही सेवा करायला महादेवांची जमली नाही किंवा कुठलेही व्रत करायला तुम्हाला जमलं नाही, म्हणजे श्रावण सोमवार वगैरे किंवा महादेवांची कुठलीही जे व्रत करायला तुम्हाला जमलं नाही, तर आवर्जून तुम्ही महाशिवरात्रीचा उपवास करा। सगळ्या व्रताचं पुण्य हे प्राप्त होते, त्यामुळे महाशिवरात्रीचा उपवास करावा। आणि शिवरात्रीच्या दिवशी शिवपूजन करण्याला अत्यंत महत्त्व आहे। महाशिवरात्रीच्या दिवशी जागरण करण्याला देखील महत्त्व आहे। महाशिवरात्रीच्या दिवशी जेव्हाही तुम्ही शिवपूजन कराल तेव्हा पांढरे वस्त्र घालून, शक्यतो पांढरे वस्त्र घालूनच शिवपूजन आपल्याला करायचं आहे। काळे वस्त्र घालून शिवपूजन हे करायचं नाही। पांढरे वस्त्र घालून शिवपूजन करण्यालाच अतिशय महत्त्व आहे। त्यामुळे आजच्या दिवशी शक्यतो तुम्ही पांढरे वस्त्र घालूनच तुम्ही शिवपूजन करा। प्रदोष काळामध्ये करा किंवा निषेध काळामध्ये करा, दोन्हीपैकी कुठल्याही काळामध्ये तुम्ही केले तरी चालते। दुर्गा सप्तशती या ग्रंथामध्ये 4 सिद्धरात्री, 4 महारात्री सांगितले आहेत। एक म्हणजे होळीची रात्र, दुसरी म्हणजे जन्माष्टमीची रात्र, कृष्ण जन्माष्टमीची, तिसरी म्हणजे दिवाळीची रात्र आणि चौथी म्हणजे महाशिवरात्रीची रात्र। तर या 4 रात्रीला खूप महत्त्व आहे। म्हणजे महाशिवरात्रीची पूजा ही निश्चित कालामध्येच करण्याला महत्त्व आहे, त्यामुळे त्याला महाशिवरात्री म्हटले आहे। महाशिवरात्री म्हणजे रात्रीचा प्रहर। तसं तर महाशिवरात्रीची पूजा ही 4 प्रहरमध्ये केली जाते, परंतु सगळ्यात जास्त महत्त्वाचा जो असतो तो म्हणजे निश्चित कालचा मुहूर्त। तर यावेळेचा निश्चित कालचा मुहूर्त हा रात्री 12:27 पासून तर रात्री 1:16 आहे। परंतु जर तुम्हाला या काळामध्ये महाशिवरात्रीची पूजा करायला जमलं नाही, म्हणजे सगळेजण जागरण करू शकतील असं नाही, कारण की दुसऱ्या दिवशी प्रत्येकाला ऑफिसमध्ये देखील जायचं असते, प्रत्येकाला कामं देखील असतात। तर तुम्ही प्रदोष काळामध्ये देखील शिवपूजनही करू शकता। प्रदोष काळामध्ये शिवपूजन करण्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे। प्रदोष काळ म्हणजे संध्याकाळचा तिन्ही सांजेचा वेळ, जेव्हा आपण म्हणतो की लक्ष्मी घरात येण्याचा जो वेळ असतो तो म्हणजे प्रदोष काळाचा वेळ। तर प्रदोष काळामध्ये देखील शिवपूजन करण्याला अतिशय महत्त्व आहे। तुमच्या प्रदोष काळामध्ये देखील तुम्ही शिवपूजन करू शकता। जर तुमच्याकडून जागरण होणार नसेल तर जो प्रदोष काळामध्ये शिवपूजन करतो तो अत्यंत भाग्यशाली असतो। तर तुम्ही प्रदोष काळामध्ये देखील तुम्ही शिवपूजा ही करू शकता। तर तुम्ही प्रदोष काळामध्ये शिवपूजन करा किंवा मग तुम्ही निश्चित काळामध्ये शिवपूजन करा। तर तुम्ही जेव्हाही पूजा कराल तेव्हा अगोदर महादेवाच्या पिंडीला, शिवलिंगाला तुम्ही अभिषेक करून घ्या। तुम्ही पाण्याने अभिषेक करू शकता, दुधाने, दह्याने, पंचामृताने अभिषेक करू शकता। पंचामृतामध्ये 5 वस्तू घ्यायच्या आहेत, दूध, दही, तूप, मध आणि साखर, या 5 वस्तू पंचामृतामध्ये घ्यायच्या आहेत। तुम्ही रुद्राभिषेक देखील आज करू शकता। संध्याकाळच्या वेळी प्रदोष काळापासून तुम्ही तुमची रुद्राभिषेकाची सेवा देखील तुम्ही सुरू करू शकता। म्हणजे रुद्राभिषेक करायलाही भरपूर वेळ लागतो, त्याप्रमाणे मग तुम्ही तुमची टायमिंग ठरवून तुम्ही रुद्राभिषेक देखील करू शकता। खूप जण महाशिवरात्रीच्या निमित्तानं शिवलीला अमृताचं पारायण देखील करतात। तर तुमच्याकडून जर का पारायण करणं शक्य झालं नाही, आवर्जून तुम्ही आज शिवलीला अमृतातला 11वा अध्याय वाचावा। 11वा अध्याय हा रुद्र अध्याय मानला गेलेला आहे। एक रुद्र केल्याचं आपल्याला फळ प्राप्त होते, त्यामुळे आवर्जून आज 11वा अध्याय शिवलीला अमृतातला वाचावा। त्यानंतर तुम्ही शिवस्तुती घेऊ शकता। शिवस्तुती देखील घ्यायला काही खूप वेळ लागत नाही। शिवस्तुती घ्या, शिवलीला अमृतातला 11वा अध्याय वाचा। त्यानंतर आवर्जून तुम्ही आज महादेवाच्या पिंडीवरती तुम्ही उसाच्या रसाने किंवा डाळिंबाच्या रसाने अभिषेक करायचा आहे। उसाच्या रसाने यासाठी अभिषेक करायचा आहे की लक्ष्मी स्थिर व्हायला मदत होते, त्यामुळे आज उसाच्या रसाने अभिषेक करायचा आहे। ही महाशिवरात्री आहे, सिद्धरात्री आहे, त्यामुळे या दिवशी केलेले सगळे उपाय आपल्या इच्छित फळाची प्राप्ती आपल्याला करून देतात। त्यामुळे तुमच्याकडून जर का जागरण होणार नसेल तर तुम्ही, मी जसं तुम्हाला सांगितलं, प्रदोष काळामध्ये देखील तुम्ही या सेवा करू शकता। जागरण करणं शक्य असेल तर मग तुम्ही निश्चित काळामध्ये देखील तुम्ही तुमची पूजा करू शकता। म्हणजे आता मुहूर्त जरी 12:27 पासून 1:16 जरी असला निश्चित काळचा, तर तुम्ही तुमच्या पूजेला 11 वाजेपासून देखील तुम्ही तुमची सुरुवात करू शकता। डाळिंब आणि ऊस दोन्ही मिळाले तर दोन्ही याचा अभिषेक करा, किंवा फक्त तुम्ही उसाचा रसाचा अभिषेक केला तरी सुद्धा चालेल। दिवाळीच्या रात्री देखील आवर्जून उसाचा रसाचा अभिषेक हा केला जातो, त्यामुळे आपल्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर व्हायला मदत होते। दिवाळीची रात्र तर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की दिवाळीची रात्र ही किती महत्त्वाची असते लक्ष्मीपूजनासाठी, तशीच ही महाशिवरात्रीची रात्र आहे आणि ही खूप महत्त्वाची आहे। महादेवांना प्रसन्न करून घेण्यासाठी, महादेवांची कृपा आपल्यावरती राहण्यासाठी, म्हणजे या प्रत्येक रात्रीला त्या देवतांचं वरदान असते आणि तसं वरदानच आहे महादेवांचं की आज जो उसाच्या रसाने अभिषेक करेल महादेवाच्या शिवपिंडीवरती, शिवलिंगावरती, अशा ज्या सिद्धरात्री आहेत त्या दिवशी जर का आपण शिवलिंगाला उसाच्या रसाचा अभिषेक केला तर लक्ष्मी घरामध्ये स्थिर व्हायला मदत होते। आपल्या घरामध्ये खूप पैसा होईल, आपण खूप लखपती होऊ किंवा खूप करोडपती होईल असं नाही, ते काही आहे ते स्थिर व्हायला मदत होते। घरामध्ये आरोग्य वाढते, त्यामुळे ह्या सेवा कराव्या। आपण लक्ष्मी काय फक्त पैशाच्या स्वरूपात नसते, लक्ष्मी अष्टलक्ष्मी असते, तर ही अष्टलक्ष्मी आपल्या घरामध्ये नांदली पाहिजे, त्यामुळे आपण ही सेवा करणं अत्यंत गरजेचं आहे।
हे जे काही उपाय असतात ते करणे आपल्याला खूप गरजेचं असते। त्यामुळे म्हणजे तुम्ही 2 चमचे जरी अगदी 2 चमचे जरी घेऊन तुम्ही उसाचा रसाचा अभिषेक शिवलिंगावरती केला तरी भरपूर आहे। त्यावरती अभिषेक करताना तुम्ही शिवस्तुती म्हणू शकता किंवा तुम्ही मंत्र देखील म्हणू शकता। मी अगोदरही तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत आली आहे की महादेवांचा शिवपंचाक्षरी मंत्र जर तुम्ही गुरुमुखातून घेतला असेल तर तुम्ही म्हणू शकता किंवा तुम्ही साम सदाशिव किंवा नमः शिवाय हा मंत्र देखील तुम्ही म्हणू शकता। शिवपूजेमध्ये कधीही आपण पांढरे वस्त्रच परिधान करायचे आहे। पांढरे वस्त्र परिधान करूनच शक्यतो शिवपूजनामध्ये पांढरे वस्त्र परिधान करूनच शिवपूजन हे केले जाते। त्यामुळे पांढरे वस्त्र परिधान करूनच तुम्ही शिवपूजन करण्याचा प्रयत्न करा। काळामध्ये करा किंवा तुम्ही निश्चित काळामध्ये करा, परंतु आज रात्री तुम्ही आवर्जून शिवपूजन करा, कारण ही जी रात्र आहे ही अत्यंत महत्त्वाची असते। म्हणजे या रात्रीला जागरण करण्याला खूप महत्त्व आहे, परंतु आता सगळ्यांकडून जागरण होईल असं नाही, तर तुम्ही प्रदोष काळामध्ये देखील तुम्ही तुमचं पूजन हे करू शकता। म्हणजे खूप ठिकाणी महाशिवरात्रीच्या रात्री जागरण केले जाते। आजच्या दिवशी महादेव पार्वतीचं लग्न झालं होतं असं देखील मानलं जाते। त्यामध्ये एवढेच व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलवरती नवीन चॅनलला सबस्क्राईब करा। साम सदाशिव, जय गजानन, धन्यवाद।